जाते पाण्यामध्ये सांगता येत नाही, त्याच्यामुळे जास्त कपडे घेण्यासाठी आम्ही एवढा पसारा काढला होता. आणि आम्ही निघालेलो आहोत. हे बघा, गाडीची बसलेलो आहोत. त्याच्यामध्ये माझ्या मुलगी आजारी होती, तिला झालेला सर्दी आणि खोकला आणि ताप. तरी पण ती फिरायला जायचं म्हटल्यावरती मग तिला मिळाली तशी डॉक्टरकडे घेऊन जाऊन आली आणि आम्ही निघालो. खूप मजा आली, कारण की पाऊस होता, वातावरण थंड होतं आणि कधीतरी आपण फिरायला जायला हवं असतं. त्यानंतर तिथे खाण्यासाठी काही साहित्य घेतलं आम्ही, कारण की तिथे जाऊन आम्हाला काही नाही मिळालं असं, कारण की जंगल आहे तो एरिया. तर खूप मजा येणार आहे. तर चला तर आपण बघूया कसं आहे वातावरण तिकडचं. हे बघा, पूर्ण ग्रीनरी वातावरण आहे. थोडंसं ऊन पडलं होतं पण थंड होतं वातावरण. आणि पावसाळ्यात खूप मजा येते. आणि ॲक्च्युली खूप दिवसाचं प्लॅन होता. ॲक्च्युली म्हणजे भावाने सगळ्या फॅमिलीला त्यांनी फार्म हाऊस बुक केला आणि ते ट्रिप प्लॅन केली. आणि आम्ही थोडा मका खाण्यासाठी निघालो. आणि माझ्या मुलीने बघा मला पूर्ण मका सोलून दिला आहे. तिला मी म्हटलं होतं की मम्मीला अर्धा दे, पण तिने पूर्ण मला सोलून दिला. आणि आता बोलते खा, आता याच्यामध्ये काय खाणार तुला, तो मी ते फेकून दिलं. आणि त्याच्यानंतर आम्ही जंगल टाईप होतं तिथे, जिथे गेलो होतो तिथं पण खूप छान झाडी वगैरे, निसर्ग खूप छान होतं. आणि माझ्या भावाची मुलगी, मी, वहिनी, आम्ही एका गाडीत सगळे होतो. माझा मोठा भाऊ होता. तर थोडंसं एन्जॉयमेंट करून गेलो. त्याच्यानंतर फार्म हाऊसला फायनली पोचलो. ॲक्च्युली फार्म हाऊस बघून एवढं छान वाटलं की तिथे गेल्यानंतर असं वाटत होतं की खूप कुठेतरी छान ठिकाणी आलो आहे, की तिथे थोडे दिवस राहू. वातावरण पण छान होतं आणि प्लस तिथले रूम्स वगैरे आणि स्विमिंग. आणि इकडे जेवणासाठी सगळे निघाले, कारण की आम्ही पोचलो साडेबारा. त्याच्यामुळे सगळे बोलले पहिला जेवून घेऊया. जेवायला येत आलं म्हटल्यावरती आम्ही सगळे निघून आलो, तर जेवण आलंच नव्हतं. टाईमपास करायला लागले, सगळे बघायला लागले वगैरे आम्ही काढत होतो. सगळ्या जेवणाचीच वाट बघत होते. कंटाळा आलेला. त्याच्यामध्ये जोरदार पाऊस आल्यानंतर एवढं छान वाटत होतं की असं वाटत होतं की मी यावंच नाही, कारण की ते एकदम वातावरण एवढं गार होतं आणि त्याच्यामध्ये पाऊस जोरदार होता आणि चारी ठिकाणी डोंगरच होते, बॅक साईडला, फ्रंट साईडला. आणि हे लोक सगळे एन्जॉय करतात. माझी मुलगी बोलत, मम्मी मला स्विमिंगमध्ये जायचं. म्हणजे जेवल्यानंतरच आपण सगळं स्विमिंगला जायचं. नंतर जेवण खायला आले. बघा तुम्ही, जेवण पण खूप छान होतं. नॉनव्हेज होतं, व्हेज होतं. ॲक्च्युली आमचं मंगळवार होतं, आम्ही व्हेजच खाल्लं. ज्यांना मंगळवार नव्हतं त्यांनी नॉनव्हेज खाल्लं. आणि आम्ही मग आमच्या रिओला घेऊन आलेलो आहोत. आमचा रिओ आहे आणि माझी मुलं पण गेले पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये ह्यांची मजा बघा. पाणी वाढलं, कारण की पाऊस पडत होता, त्याच्यामुळे आम्ही पाणी उतरलो. पण अशा हाईट कमी असल्यामुळे काही काहींचं पाय पोचत नव्हतं आणि कोणाला स्विमिंग येत नव्हती. थोडंसं फोटो सेशन केलं आणि थोड्या वेळेस बाहेर आले, कारण की खूपच थंडी वाजायला लागली. आणि त्याच्यात हे सगळं एन्जॉय करत होते. त्यामुळे व्हिडिओ काढते म्हटल्यावरती सगळेच व्हिडिओमध्ये नाचायला लागले. ॲक्च्युली आम्ही गाणी लावलं होतं, पण गाण्यासाठी साऊंड खराब झाला होता.